भुसावळ येथील ZRTI विभागीय रेल्वे प्रशिक्षण केंद्रातील भोजन व्यवस्थेवरून वाद निर्माण झाला असून देण्यात येणाऱ्या जेवणातील खीरमध्ये अळ्या आढळल्याचा आरोप प्रशिक्षणार्थींनी केल्याची घटना पुन्हा उघडकीस आली आहे। या घटनेमुळे संतप्त झालेल्या प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षण केंद्रातील मेसमधील जेवण घेण्यास नकार दिला असून प्रशिकेंद्रातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे। यापूर्वी देखील डिसेंबर 2025 मध्ये दूषित जेवण जेवल्यामुळे 150हून अधिक जास्त प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना विषबाधा झाली होती। प्रशिक्षणार्थींच्या म्हणण्यानुसार केंद्रात दिले जाणारे अन्न हे रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली नित्यार्थ या खाजगी फर्मच्या कंत्राटदारामार्फत पुरवले जात असल्याचे कळते आहे। दरम्यान या प्रकरणावर संबंधित रेल्वेच्या विभागीय रेल्वे प्रशिक्षण केंद्राच्या मुख्याध्यापकांनी वेगळी भूमिका मांडली आहे। संबंधित अधिकाऱ्यांनी ही घटना बनाव असल्याचे सांगत प्रशिक्षण केंद्राची बदनामी करण्याचा हा प्रयत्न असल्याचा स्पष्ट आरोप केला आहे। या पार्श्वभूमीवर प्रशिक्षणार्थींनी जेवण घेण्यास नकार देत निषेध व्यक्त केला असून योग्य चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच स्वच्छता आणि पाणी पुरवठा व्यवस्था तातडीने सुरळीत करण्याचीही मागणी करण्यात आली आहे। या घटनेमुळे प्रशिक्षण केंद्रातील व्यवस्थापन आणि प्रशासनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ब्यूरो रिपोर्ट महान्यूज 19 भुसावळ। क्या कहना है आपका, क्या मांग है आपकी? यहाँ पे हम लोगों को खाना खराब मिल रहा है, अच्छा खाना नहीं मिल रहा है, कीड़े मिल रहे हैं खाने में और यही सब प्रॉब्लम चल रही है। वो पानी नहीं मिल रहा है पीने का साफ, ये सब कुछ। प्रशासन से आपकी क्या मांग है? यही है कि अच्छा खाना और पीने का साफ पानी उपलब्ध करा दें। सर आम्ही एक महिन्यापासून काम करतोय। आमची कंपनी आम्ही हे बाहेरचे, आम्हाला इथे सगळं काही म्हणजे पाण्याची तर काही व्यवस्था नाहीये। हे सगळे यांचं रेल्वेचं सगळं यांच्याकडे त्याच्यामध्ये कॅटलॉग मध्ये सगळं आहे। आम्हाला आम्ही फक्त अन्न बनवणे आणि चांगल्या प्रकारचं दर्जाचं आमच्याकडे सगळं सामान आहे, ते सगळं चेकिंग करतात। सकाळ संध्याकाळ प्रत्येक वेळेला क्षणाक्षणाला चेकिंग करतात 2-4 दिवसांपासून। आणि इथं 3-4 दिवसापासून पाण्याचा एवढा भयंकर प्रश्न आहे की अक्षरशः म्हणजे आम्ही विकत पाणी आणून इथं सगळं अन्न शिजून लोकांना देतो। इथे रेल्वे प्रशासनाची एक पाण्याची वेगळी स्वतंत्र एक व्यवस्था आहे, त्या संदर्भात काय प्रतिक्रिया आपली? मॅडम सर आम्ही 1 महिन्यापासून नाही करतोय, त्यांची काय अवस्था आहे माहित नाही। डिटेल आता 3-4 दिवसापासूनच पाण्याचा प्रॉब्लेम झालेला आहे, बाकी याच्या पहिले पाण्याचा प्रॉब्लेम नव्हता। बस एवढंच मला माहिती आहे। आम्ही जेवण बनवायचं काम करतो बस, बाकी आम्हाला आपण जो स्वयंपाक तयार करतात त्यासाठी पाण्याची पुरवठा कोण करतो? पाण्याचा पुरवठादार हा वेगळा आहे। पाण्याचे पुरवठादार आम्ही नाही आहोत की ZRT आम्हाला पाणी पुरवठा हे करत आहे याच्या आधी पण, कारण की पाणी पुरवठा आहे त्यांच्या इथून आहे आपल्या, आणि त्यांनी देणे आवश्यक आहे सर। कॅटलॉग्स मध्ये आपल्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे। आणि आता कसं सगळं पाणी 4 दिवसापासून नसल्यामुळे आम्ही विकत येऊन रोजचं सकाळ संध्याकाळ पाणी आणतोय। दररोज आम्ही 24 रुपयाचं पाणी घेतो सकाळी, म्हणजे खराब झालेली आहे, पाण्याची मुदत खराब झालेली आहे। पाणी आणणं हे त्यांच्या इथून आहे दिलेलं आहे ऍज पर लॉ। बरं, कालही इथे जेवणामध्ये काही आळ्या निघालेल्या आहेत, खीर आणि डाळीमध्ये आळ्या निघाल्या आहेत, काय प्रतिक्रिया आपली त्या संदर्भात? अन्नाचं इन्स्पेक्शन झालेलं आहे सर। प्रत्येक वेळेस सकाळी अन्नाचं सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत प्रत्येक गोष्ट चेक केली जाते, क्वांटिटी आणि जी आळी आटून आली ना सर, त्याला पंख आहे, ते मॅन्युअल आहे सर, हाताने टाकली। आणि एकच आळी 3 दाखवली गेलेली। आणि आळी जरी समजा असते तर तिचं एवढ्या आगीमध्ये एवढ्या गरमीमध्ये ती पण पडायला पाहिजे। त्याचा मऊपणा झाला साळीचा। आळी अशी चीज आहे, माणसाला जरी टाकलं तर माणसाचं हे होतं, तुम्ही समजून घ्यायचं। हे फूड एकदा चेक नाही 2 वेळा चेक केलं जातं बाय गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट। आणि फूड इथं गव्हर्नमेंटचे लोक चेक करतात, आणि जेव्हा आम्ही सामान काढतो तिथला गव्हर्नमेंटचा माणूस आमचं प्रत्येक वेळेचं सामान चेक करून तेव्हा आम्ही फूड बनवतो। आम्ही चांगलेच सगळ्यांना जेवण देतो बघा। रेल्वे कर्मचाऱ्यांची कमीत कमी महिन्याभरात कमीत कमी 5 वेळा प्रोडक्ट सगळे चेक केले जातात। कल के रोज जो दाल बनी थी वो सिर्फ पानी की तरह थी, पर आप क्या करेंगे? एक वीडियो जो है साझा किया है, बोलू शकता प्लस मायनस क्वालिटी होती, घरी पण होती आपल्या। एवढं त्याच्याबद्दल सर आम्हाला अजून एक गोष्ट, ही सगळी गोष्ट जी आहे किलोनुसार किंवा ग्रॅमनुसार आपल्याला त्यांचे प्रत्येक हेड मागं सगळ्या गोष्टी काय काय मटेरियल टाकायचे ते मटेरियल सुद्धा ग्रॅम मध्ये आपण टाकतो ऍज पर रेल्वे। अभी जो है आपने कुछ डाळ सांगताय की ती कमी क्वालिटीची, तसं नाही, इतर ब्रँडची सुद्धा दिलेली आहे। कुठली डाळ कुठल्या ब्रँडची पाहिजे तिथे चेक केली जाते,
तिथं 5 ते 6 अधिकारी प्रत्येक वीकला सगळे वेगळे वेगळे चेक केले जातात. त्याच्यानंतर त्यांची क्वांटिटी किंवा क्वालिटी हे सुद्धा त्यांची चेक केली जाते. प्रत्येक गोष्ट चेक केली जाते सर. अभी आपने जो सब्जी बाहर फेंकने के लिए रखा था, वो रिजेक्ट हो चुका है. Reject एवढं- रिजेक्ट सब्जी वो अगर एक एग्जाम्पल एक सब्जी बाहर से है तो उसको रिजेक्ट किया जाता है सब्जी. वो रिजेक्ट होने के बाद वो आउट और दूसरा सब्जी लाना पड़ता है.